सत्कार इथे संपन्न करायचं. प्रसाद शिंदे आपणही या. खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये हॅलो चला चारही संघ चारही संघांना विनंती की आपण स्टेजच्या समोर या. लगेचच या, जास्त उशीर करू नका. यस मी विनंती करतोय, अक्षयचे बाबा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आपण मंचावरती यावं. त्याचबरोबरीने माधवजी ठोंबरे देखील उपस्थित आहेत, आपणही मंचावरती या. विनंती आहे कमिटी मेंबर्सला की आपल्या शुभ हस्ते कमिटी मेंबर्सला विनंती की आपण पहिल्यांदा पंचांचा सन्मान करतोय. आमचे आजचे दोन्ही तीनही पंच, खरे तर एक पंच आमचे रवाना झालेत पुढच्या स्पर्धेसाठी, त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येईल. सन्माननीय राजू गायकवाड आपणही मंचावरती या, आपलंही स्वागत. यस पंचांचा सन्मान करतोय. मयूर पाटील यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण पंचांचा सन्मान करावा. अमित सरांचा सन्मान आणि त्याचबरोबर सुदीप सरांचा सन्मान या मंचावरती संपन्न करण्यात येईल. फार महत्त्वाची असते प्रत्येक खेळामध्ये, ती चोखपणे तुम्ही पार पाडली, तुमचे मनापासून आभार. या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला स्कोरर म्हणून लाभले आदित्य ठोंबरे आणि दिशांत पाटील यांना विनंती करतोय. आदित्य ठोंबरे आणि दिशांत पाटील यांना की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. चला देवांश राजे चॅम्पियन टीम आपण क्रीडांगणाच्या एका बाजूला उभे आहात. विनंती अजय पिंगळे यांना की संपूर्ण संघाला स्टेज जवळ घेऊन यायचंय. अक्षय पाटील यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण आपले स्कोरर आदित्य ठोंबरे आणि दिशांत पाटील यांना आपण सन्मानित करावं. राकेश पाटील आपल्या संघाला देखील घेऊन स्टेज समोर या. आदित्य ठोंबरे आणि दिशांत पाटील यांचा सत्कार या मंचावरती संपन्न होतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची साथ लाभली ते आपले यूट्यूब चॅनल अर्थातच केटीसी टीम कर्जत टेनिस क्रिकेटला देखील आपण इथे सन्मानित करतो. अजिंक्य पवार CEO ऑफ केटीसी, नीटनेटकं लाईव्ह टेलिकास्ट, व्हॉइस क्वालिटी देखील तितकीच दर्जेदार. मी सर्वांना विनंती करतोय की केटीसीला सबस्क्राईब केलं नसेल तर बिंदासपणे सबस्क्राईब करा, म्हणजे येत्या काळात येणाऱ्या कर्जत आणि खालापूरमधील सर्वच्या सर्व स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. मिलिंद देशमुख यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण केटीसीचे मेंबर यांचा आपण सत्कार करावा. हॅलो, हा एक महत्त्वाचा निर्णय या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर घेण्यात आलेला आहे. यंदाची कमिटी तुम्ही पाहताय PPLची, ही सर्वांनाच ठाऊक आहे. सगळे तरुण होते, तरुणांनी मिळून या स्पर्धेचं आयोजन मात्र केलं. यामध्ये संदेश पाटील, आकाश पाटील, प्रकाश जळगावकर, मयूर पाटील, राज सावंत, अक्षय खरिवले, अक्षय पाटील, राकेश पाटील, हर्षद हलपतराव,
रोनित गायकवाड, प्रशांत मडवी, निवृत्ती पाटील, प्रतीक देशमुख आणि प्रसाद शिंदे ही कमिटी आहे. या कमिटीनं खरोखरच खूप चांगलं काम केलं. यंदाची धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग अक्षरशः व्यवस्थितरित्या त्यांनी मात्र इथे सजवली आणि अगदी व्यवस्थितपणे पार पाडली. एकदा या टीमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्या सर्व युवा खेळाडूंनी एकत्रित आले आणि ही स्पर्धा मात्र त्यांनी साकारली. आणि आता या टीमच्या वतीने खरं तर धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग ही जी स्पर्धा बनवले, ज्यांनी तयार केले, त्या फाउंडर कमिटीकडे पुन्हा एकदा ही टीम सुपूर्द करत आहे जबाबदारी. मी विनंती करतोय गणेश नाना पाटील यांना की आपण मंचावरती या. सुधीरजी पाटील ढेकू, सुधीरजी बांदल अतकरगाव, सुमितजी देशमुख होनाड, प्रवीणजी देशमुख सासगाव, अभिजित पाटील ताकई, संजय पाटील ताकई, सचिन देशमुख आडोशी, संदीप पाटील अतकरगाव, संग्राम देशमुख होनाड आणि सर्वांचा लाडका जो आज आपल्यात नाही आहे परंतु तो आपल्या समवेत नेहमीच असणार आहे, स्वर्गीय सम्राट सुर्वे. त्याची आठवण आल्याशिवाय धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग संपन्न होऊ शकत नाही. मी विनंती करतोय यापैकी गणेश नाना यांना की यस पुढच्या वर्षी या कमिटीच्या वतीनं पंचक्रोशी प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात येईल हे लक्षात असू द्या. धन्यवाद. तर वैयक्तिक पारितोषिकांचं वितरण होण्या अगोदर या आयोजन कमिटीच्या वतीने आपण पाहुण्यांचा सत्कार इथे संपन्न करणार आहोत. नुकताच ज्यांचं आगमन या मुख्य मंचावरती झालेलं आहे, ज्यांनी हे क्रीडांगण आपल्याला उपलब्ध करून दिलं, समाजसेवेमध्ये त्यांचं तेवढंच मोठं कार्य आहे. माजी नगराध्यक्ष खोपोली नगर परिषद सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांना आपण इथे सन्मानित करतोय. मी टीम मेंबर्सला, कमिटी मेंबर्सला विनंती आहे, मिलिंद देशमुख, त्याचबरोबर मयूर, आकाश, प्रकाश दादा, की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय डॉक्टर सुनीलजी पाटील यांचा सन्मान इथे संपन्न करावा. मी विनंती करतोय सुनीलजी पाटील यांना की आपला हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगची एक छान अशी आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह कमिटी मेंबर्सच्या वतीनं हा सत्कार इथे संपन्न होतोय. भाऊ नेहमीच खूप खूप धन्यवाद. आदरणीय डॉक्टर सुनीलजी पाटील, माजी नगराध्यक्ष खोपोली नगर परिषद, समाजासाठी कार्यरत असताना देखील त्यांनी दिलेलं योगदान हे खूपच मोठं आहे आणि त्याबद्दल या स्पर्धेमध्ये आपलं योगदान लाभलं. आपला सन्मान या कमिटी मेंबर्सच्या वतीने ते संपन्न होतोय. खूप खूप धन्यवाद. संघ मालक मी विनंती करतो या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय डॉक्टर सुनीलजी पाटील यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. उशीर झालाय. जगतवंदनीय राजे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून विठुराई चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग वर्ष 11वे आणि या 11व्या वर्षाचं आयोजन आमचे पंचक्रोशीतील सर्वच क्रिकेट रसिक आणि सर्व आयोजन करते यांना मनापासून मी धन्यवाद देतो. आता क्रिकेट म्हटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे तरुणाईला वेळ लावले या क्रिकेटनी, परंतु त्यांनी त्यांची खेळाडू वृत्ती दाखवून एक चांगला क्रिकेटपटू घडावा, चांगला फलंदाज घडावा, चांगला गोलंदाज घडावा ही प्रामाणिक इच्छा हे ग्राउंड उपलब्ध देण्याचं एक कारण आहे. परंतु ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी आपण आपली खेळाडू वृत्ती दाखवत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची देखील खबरदारी माझ्या ह्या सर्व तरुण सहकार्याने आयोजकांनी घेतली पाहिजे. शेवटी खेळ म्हटल्यानंतर हार जीत ही असते, परंतु गेल्या अनेक दिवस चाललेले हे आज पंचक्रोशी प्रीमियर लीगचे सामन्यांमध्ये शेवटी आज खऱ्या अर्थाने फायनल आणि फायनलच्या दिवशी 3 दिवस व्यस्त शेड्यूलमधून आज या ठिकाणी आलो. संयोजक आयोजकांनी या ठिकाणी सन्मान केला, मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो.
आणि जे संघ या ठिकाणी विजय झालेत, जे नंबर 1 असेल, 2 असेल किंवा तृतीय क्रमांक असेल, या सर्व संघ मालक आणि विशेष म्हणजे त्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने कर्णधार असतील आणि त्यांची सर्व टीम असेल, यांना मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. शेवटी संघ चालकापेक्षा ते जी टीम आहे, हे टीमच्या कर्णधार आणि त्याची टीम ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांची चांगली खेळाडूवृत्ती दाखवून या ठिकाणी शेवटची फायनल मला थोडी पाहता आली. परंतु अशीच आपली खेळाडूवृत्ती दाखवून या आपल्या पंचकृषीचं नाव आपण 7 समुद्र पार करावं, रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपलं नाव लौकिक करावं, एवढंच सर्व माझ्या ह्या क्रिकेट प्रेमींकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी उशीर झाला, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. त्यानंतर आपण इथे संघ मालकांचा सन्मान करत आहोत. काही संघ मालक आपल्या समेत आता उपस्थित आहेत, काही या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समेत जोडले गेले, त्यांचा आपण सत्कार संपन्न केला आहे. मी विनंती करतो आहे, वीरेश्वर 11चे संघ मालक अजितजी देशमुख, खरं तर अजितजी देशमुख उपस्थित नाही आहेत, अमित देशमुख यांना विनंती की आपण मंचावरती आपला सन्मान या ठिकाणी संपन्न करण्यातील विनंती आहे. मिलिंद देशमुख यांना आणि त्याचबरोबरीने मयूर पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अमित देशमुख यांचा सन्मान करावा. वीरेश्वर 11 सासगाव सेमीफायनलमध्ये ते पराभूत झाले, परंतु हार जीत अमित देशमुख यांच्यासाठी काही नवं नाही आहे. क्रिकेटचा हा खेळ मात्र चालू राहिला पाहिजे. 9वी सेमीफायनल होती त्यांची. इट्स रिअली हार्ड लक. 11वं पर्व आणि 9 सेमीफायनल ते पराभूत झालेत. खरं तर खूप खूप धन्यवाद आदरणीय अजितजी देशमुख. तदनंतर आमचे संघ मालक मी विनंती करतोय आकाश पाटील त्याचबरोबर अक्षय पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आदरणीय प्रकाशजी शंकर जळगावकर, अध्यक्ष खालापूर तालुका नाभिक समाज, त्यांचा एक संघ या स्पर्धेमध्ये खेळत होता, त्यांचा सन्मान या ठिकाणी मात्र संपन्न होईल. त्या अगोदर इथे सन्मान पार पाडला जातोय अमित देशमुख यांचा. संघ मालक आहेत अजित देशमुख आणि ते उपस्थित नाही आहेत. अमित देशमुख यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. धन्यवाद. आकाश पाटील आणि अक्षय पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण प्रकाश जळगावकर यांना सन्मानित करावं. त्यांचा देखील संघ या स्पर्धेमध्ये खेळला. शिवशंभो 11 रमेशजी पाटील देखील त्यांना साथ देत होते या संघासाठी, ते देखील या मंचावरती उपस्थित आहेत. प्रकाश जळगावकर खालापूर तालुका नाभिक समाज मंडळाचे अध्यक्ष. खरं तर विनंती आहे सन्माननीय अतुलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण देखील मंचावरती या. प्रवीणजी काळे यांचा देखील सन्मान इथे संपन्न होईल, ज्यांनी या स्पर्धेसाठी मात्र चेंडूचा पुरवठा केला. काळे साहेबांचा सन्मान इथे संपन्न होईल. अक्षय खरिवले यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण प्रवीण काळे यांना सन्मानित करावं. या स्पर्धेसाठी त्यांनी चेंडू पुरवठा केला, त्याबद्दल त्यांचे आभार. काही संघ मालक जे आहेत सन्माननीय प्रशांतजी पाटील, आपणास विनंती की आपण मंचाच्या दिशेने यावं. दर्शनजी हलपतराव, त्याचबरोबरीने आदरणीय नरेशजी पाटील साहेब, हे सर्व आमचे स्पॉन्सर्स देखील आहेत. त्यांना विनंती आपण इथे उपस्थित असाल तर आपण मंचावरती यावं. राहुल भोईर, आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी या, कारण प्रशांत पाटील उपस्थित नाही आहेत, त्यांचं सहकार्य देखील आम्हाला लाभलंय. रोहित पाटील ढेकू, आपणास विनंती की आपण देखील स्टेजवरती यावं. राहुल रोहित पाटील यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे, त्यांचा सन्मान विनंती आहे की रोनित गायकवाड यांना की आपल्या शुभ हस्ते आपण रोहित पाटील यांचा सन्मान आपण करावा. धन्यवाद रोहित पाटील, आपले मनापासून आभार. तुमचं विशेष सहकार्य आम्हाला लाभलं.
या स्पर्धेसाठी. खरं तर आम्ही आभारी आहोत आदरणीय महेशदादा कर्णूक ज्यांनी सारसनचे त्यांनी जेवणाची सोय उपलब्ध करून दिली. राजूदादा गायकवाड यांच्या वतीने देखील जेवणाची व्यवस्था करण्यात आली. जॉन्टी दादा तेलंगे यांचंही मनापासून आभार. समीरजी देवकर यांनी आम्हाला पाणी उपलब्ध करून दिलं. अमोलजी देशमुख यांनी देखील सासगावचे पाणी उपलब्ध करून दिलं. संजय दादा पाटील या संपूर्ण क्रीडांगणासाठी त्यांचं सहकार्य रोलरच्या बाबतीत सहकार्य लाभलं. युगलजी पाटील यांचे मनापासून आभार. ग्राउंडसाठी पाण्याची व्यवस्था त्यांनी करून दिली. आणि सन्माननीय सतीशजी जाधव यांनी वायफायची सेवा आम्हाला उपलब्ध करून दिली. तुमचे मनापासून आभार, खूप खूप आभार. आणि आता आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळतोय. स्पर्धेतील बेस्ट फिल्डर सन्माननीय संदीप रामभाऊ पाटील ज्यांच्या सौभाग्यवती होनाड ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत त्यांच्या वतीनं मात्र पारितोषिक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. बेस्ट फिल्डर मी विनंती करतोय आमचे पाहुणे गजानन पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी वितरित करावी. आणि खेळाडूंना विनंती आहे की आपण स्टेजच्या समोर या, जवळ या जरा. बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील गजानन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट फिल्डरचा किताब देतोय. बेस्ट फिल्डर आदरणीय संदीप रामभाऊ पाटील यांच्या वतीने ही ट्रॉफी आम्हाला देण्यात आलेली आहे. स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ठरलाय. अफलातून झेल त्याने घेतले, संघाला विजय करून दिलं. या स्पर्धेतील सर्वाधिक कॅचेस दर्जेदार फिल्डर, मैदानाच्या चहूबाजूने त्याने फिल्डिंग केली, अफलातून कामगिरी केली. बेस्ट फिल्डर PPL 2025 चा वेदांत 11 संघाचा साहिल वाघमारे. साहिल वाघमारेला विनंती करतोय की आपण मंचावरती यावं आपला किताब स्वीकारण्यासाठी. टाकळीचा साहिल वाघमारे आणि तो ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे बेस्ट फिल्डर साठी. चांगल्या कॅचेस त्याने घेतल्या. साहिल वाघमारे बेस्ट फिल्डर ऑफ PPL धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग. राधिका 11 या संघाचा खेळाडू. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढील पारितोषिक बेस्ट विकेट कीपर सन्माननीय गणेशजी लबडे यांच्या वतीने ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली होती. मी विनंती करतोय जॉन्टी दादा तेलंगे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करावं. धन्यवाद जॉन्टी दादा, त्यांनीही या स्पर्धेसाठी आम्हाला अमूल्य असं सहकार्य केलं. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे बेस्ट विकेट कीपरचा किताब देत आहोत. बेस्ट विकेट कीपर ऑफ PPL 2025 राकेश पाटील ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट विकेट कीपर. यष्टांच्या मागे त्याने केलेली कामगिरी. सारसनचा राकेश पाटील, क्या बात. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा. कॉंग्रॅच्युलेशन्स टू राकेश पाटील, वेल डन. जॉन्टी तेलंगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरित करतोय. अभिनंदन. त्यानंतर स्पर्धेतील बेस्ट बॉलर सन्माननीय राकेश पाटील यांच्या वतीने ही ट्रॉफी आम्हाला सुपूर्द करण्यात आलेली आहे. मी विनंती करतोय आमचे पाहुणे चिंतामणजी चव्हाण साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी वितरित करावी. बेस्ट बॉलर खरं तर या क्रीडांगणावरती SP मैदानावरती धावांचा पाऊस आपण पाहतो. आणि असं असताना देखील ज्या गोलंदाजाने विकेट घेतल्या 8 तो राहिला मागे, तो होता आशिष देशमुख. आणि ज्याने विकेट घेतल्या 9 तो ठरला बेस्ट बॉलर. त्याचाच साथीदार सुयोग फराड, बेस्ट बॉलर ऑफ PPL 9 विकेट देवांश राजे संघाचा सुयोग फराड. आदोशीचा हा खेळाडू जॉन्टी 11, क्या बात है. जॉन्टी 11 आदोशी संघाचा खेळाडू सुयोग फराड ठरलाय या PPL चा बेस्ट बॉलर. यंग टॅलेंट, वेल डन बॉय. अभिनंदन. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण इथे पारितोषिक त्याला सुपूर्द करतोय. खरं तर आता बाईट घेऊया कारण बॉलर फार महत्वाचे.
सुयोग फराट 6 चेंडूमध्ये 6 धावा देखील त्याने वाचवल्यात. खरं तर सुयोग इथे या क्रीडांगणावरती प्रचंड धुलाई होते. फलंदाज करतात, गोलंदाजांची धुलाई होते. काय म्हणाल तुमच्या परफॉर्मन्स बद्दल? काय नाही, मला टीम सपोर्ट खूप जास्त होता. हे मला प्रत्येक माझा एक एक खेळाडू प्रत्येक चेंडूला सांगत होता की तू तुझ्या ह्याच्याने टाक, तू बरोबर बॉलिंग टाकशील. हे जेव्हा गोलंदाज सपाटून मार खातात टेन्शन्स येत नाही गोलंदाजी करताना? टेन्शन नव्हता तसा. टीमचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो प्लेअरसाठी आणि तो मला सपोर्ट खूप जास्त होता. थँक्यू सो मच. बेस्ट बॉलरचा किताब त्याने पटकावला, अभिनंदन असेल. पुढील पारितोषिक आपण वितरित करतोय. बेस्ट बॅटर आदरणीय डॉक्टर हेमंतजी पाटील, शल्यरोग तज्ज्ञ यांच्या वतीने ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. बेस्ट बॅटरचा किताब मी विनंती करतोय नागेंद्रजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा बेस्ट बॅटरचा किताब द्यावा. स्पर्धेतील बेस्ट बॅटर ज्याने केली गोलंदाजांची धुलाई, एसपी मैदानावरती ज्याने पाडला पाऊस, तिथे याच रेसमध्ये पुन्हा एकदा आतिश पाटील दिसतोय. आतिश देशमुख आहे, यस, हा पाटील नाही, आतिश देशमुख, ज्याने 130 धावा कुठल्या, परंतु थोड्या फार फरकाने तो मागे राहिला. स्पर्धेतील बेस्ट बॅटर ठरलाय आज, ज्याचं आपण अर्धशतक पाहिलं. थयथया नाचला मयूर पाटील. वैष्णव 11 संघाचा मयूर पाटील तब्बल 142 धावा स्पर्धेतील बेस्ट बॅटर ठरलाय. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचा बेस्ट बॅटर ठरलाय तो मयूर पाटील. अभिनंदन. मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण आसनस्तवा मयूर, तुमच्याशी तर नक्कीच चर्चा साधली जाईल. काय म्हणाल एकंदरीत या PPLच्या परफॉर्मन्स बद्दल? स्पर्धेतून संघ बाहेर गेला, परंतु तुमचा परफॉर्मन्स बघायचं झालं तर दरवर्षी माझं परफॉर्मन्स डाऊन असतं ॲज अ कॅप्टन म्हणून, पण ह्यावेळी मी कॅप्टन नव्हतो, तर ह्यावेळी सॅटिस्फाईड आहे परफॉर्मन्समध्ये आणि चांगला खेळलो. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कारण सकाळपासून जे चित्र तयार झालंय, म्हणजे प्रत्येक जण येतोय की मला नाही खेळायचं PPL. मेंटली कुठेतरी असे खेळाडू वाटतायत की ते अनप्रिपेअर्ड आहेत, की ज्या गोष्टी घडतायत. ठीक आहे, अशा गोष्टी क्रिकेटमध्ये नेहमी सातत्याने होत असतील, परंतु एक तुम्ही यंग टॅलेंट डेकोगावला तुम्ही रिप्रेझेंट करताय, पंचक्रोशीला रिप्रेझेंट करताय, त्या सर्व खेळाडूंना ज्यांनी आता रिटायरमेंट घेतले त्यांना तुम्ही काय सांगाल परत येण्यासाठी? आता हे माझ्यासाठी कठीणच प्रश्न आहे, तरी पण आपण त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू, कारण का त्यांचंही वय काय अजून काय जास्त झालेलं नाही आहे. सो आपण त्यांना कन्व्हिन्स करू की आपण खेळलो पाहिजे आणि पंचक्रोशीचं नाव मोठं केलं पाहिजे. क्या बात आहे. याच एका सेंटेन्सवरती मी येतो मित्रांनो, जी महत्त्वाची. आज अनेक रिटायरमेंट अगदी आपण पाहिल्या, संघांनी रिटायरमेंट घेतल्या, संघ मालकांनी रिटायरमेंट घेतल्या, खेळाडूंनी रिटायरमेंट घेतल्या, परंतु जी फाउंडर कमिटी आहे ती पुन्हा एकदा यावरती विचार करणार आहे. आणि त्यांचं म्हणणं एकच आहे, जे आता सांगितलं मयूरने देखील, की पंचक्रोशीचं नाव मोठं करण्यासाठी आपल्याला खेळावंच लागेल, हे लक्षात असू द्या. म्हणून मी सर्वांना सांगतोय, रिटायरमेंट परंतु सह्या आपण केलेल्या नाही आहेत, त्यांना पुन्हा एकदा खेळावं लागेल. या आपण जातोय पुढच्या पारितोषिकाकडे. स्पर्धेतील हे महत्त्वाचं पारितोषिक आहे. स्पर्धेतील आदर्श खेळाडू. क्या बात आहे. मयूरचा हा निर्णय माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. मयूरने इथे सांगितलं की भले माझ्या धावा जास्त असतील, परंतु मी आयोजनकर्त्यांमध्ये म्हणजे कमिटी मेंबर आहे, तर त्यामध्ये खेळाला वाव देण्यासाठी त्याने असा निर्णय घेतलेला आहे की जो माझ्या खालोखाल होता त्याने देखील बेधडकपणे फलंदाजी केली. त्याचाच आवडता खेळाडू आहे. बेस्ट बॅटरचा हा किताब, ही ट्रॉफी तो सुपूर्द करतोय आतिश देशमुखला. मी आतिश देशमुखला विनंती करतोय, या खेळाडू वृत्तीला सलाम असेल. धन्यवाद मयूर पाटील, खरोखरच तुमच्या खेळाडू वृत्तीला सलाम. आणि त्यालाच विनंती करतोय की ही ट्रॉफी तुमच्या मित्राला त्याने सुपूर्द करावी. खरं तर आतिश देशमुखने घेतली काय आणि मयूर पाटीलने घेतली काय ही सारखीच आहे. विनंती आहे मयूरला, तो ट्रॉफी मात्र इथे सुपूर्द करतो आतिश देशमुखला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आतिश देशमुखसाठी. हे धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचं वातावरण आहे, जिथे एकमेकांना खेळाडू मात्र इथे अप्रिशिएट करतात. खरोखरच पंचक्रोशी बद्दल म्हणावं तेवढं कमीच आहे. आता सेकंड बाईट ना, आतिश ट्रॉफी मिळाले, आता कसं वाटतंय? तसं तर ट्रॉफी हक्काने नाही भेटलेली आहे, त्याचं थोडंसं वाईट वाटतंय.
कारण की मयूरनी दिले, ह्याचा हकदार तर मयूर आहे, मयूर पाटील स्वतः आहे, पण त्यांनी मोठ्या मनाने मला दिली, त्याचंसुद्धा हार्दिक अभिनंदन करतो मी. आणि माझ्या पॅकरनी जो माझ्यावरती विश्वास ठेवला, म्हणजे 2018 साली मी त्याच्या विरुद्ध फायनल खेळलो आणि मी फर्स्ट प्राईज मारला. त्यानंतर त्यांनी जो विश्वास ठेवला मला आयकॉन म्हणून त्यांनी सिलेक्ट केला. पण दरवर्षी माझा परफॉर्मन्स होऊ दे ना तर नाही होऊ दे, त्यांनी मला तिथंच ठाम ठेवला. तो बोला तूच खेळायचा, तू नाही खेळलास तरी तूच माझा आयकॉन असणार आहे. त्यासाठी ते धन्यवाद, मी आभार व्यक्त करतो. आणि ह्या वर्षी बोलायला गेलं तर टाकळी गावातले वरिष्ठ सिनियर खेळाडू असतील, आमच्या गावातले असतील, माझ्या टीमचे प्लेयर असतील, सगळे अजून बरेचसे प्लेयर आहेत, म्हणजे सगळ्या गावातले प्लेयर असतील. आता मी सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत, पण मी सगळ्या गावातल्या प्लेयरांना धन्यवाद बोलतो. त्यांनी मला जो सपोर्ट केला ह्याच्यासाठी, त्यांचे एकदम खूप खूप आभार आहे. थँक्यू सो मच आतिश देशमुख, बेस्ट बॅटर ऑफ PPL. आणि पुढील खेळाडू, खरं तर हे पारितोषिक खूप मोठे आहे माझ्या दृष्टिकोनातून. या स्पर्धेतील आदर्श खेळाडू, जी ट्रॉफी आम्हाला दरवर्षी पुरस्कृत करतात, आदरणीय गणेश नाना पाटील, मी त्यांनाच विनंती करतोय की आपण ही ट्रॉफी देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. हा खेळाडूचा सन्मान काही वेगळाच आहे. तुम्ही किती धावा केल्यात, तुम्ही किती विकेट घेतल्यात, किंवा तुम्ही काय कामगिरी केली, यापेक्षा तुम्ही मैदानात कसे राहिलात, म्हणजे भारतरत्न डॉक्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जो खेळ आहे, त्यांचं मैदानातलं वावरण आहे, या सर्व गोष्टींकडे आपण लक्ष देतच असतो. आदर्श खेळाडू या स्पर्धेतील गणेश नाना पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभहस्त्यापणे पारितोषिक वितरित करावं. या स्पर्धेतील आदर्श खेळाडू या ट्रॉफीसाठी मित्रांनो विनंती की जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. स्पर्धेतील आदर्श खेळाडू ठरलाय होनाडचा सुनील वाघमारे. मी विनंती करतोय सुनील वाघमारेला की आपण मंचावरती यावं. श्री गणराज स्वामी समर्थ या टीम कडून तो खेळला सुनील वाघमारे. मी त्याला विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आदर्श खेळाडूसाठी. तुम्ही षटकार किती मारले, तुम्ही चौकार किती मारले, तुम्ही विकेट किती घेतल्या, तुम्ही कॅचेस किती घेतल्या, याहीपेक्षा खेळाडूने पंचांचा सन्मान केला. अनुचित असं काहीही केलं नाही, सर्व आदर्शवत कामगिरी त्याने मात्र केली. त्याबद्दल आदर्श खेळाडू ठरलाय सुनील वाघमारे. वेल डन सुनील. त्याने अगोदरच नकार दिला. आणि पुढील आणखी एक महत्त्वाचं पारितोषिक वैयक्तिक स्वरूपात या खेळाडूकडे सर्वांच्या नजरा मात्र पुढे येणार लागतात. सन्माननीय सुधीरजी मुंबरे यांच्या वतीने स्वर्गीय गणपतजी मुंबरे अर्थातच त्याचे बाबा यांच्या स्मरणार्थ नक्कीच दरवर्षी सुधीर मुंबरे ट्रॉफी देत असतो. थँक्यू सो मच फॉर दॅट. उदयनमुख खेळाडू रायझिंग स्टार ऑफ PPL, मी विनंती करतोय सुधीर मुंबरे यांनाच, पाहुण्यांना विनंती करतोय आपण. प्रवीणजी पाटील यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण उदयनमुख खेळाडू द रायझिंग स्टार ऑफ PPL 2025, आणि सुधीरला देखील विनंती की आपण देखील मंचावरती या. प्रवीणजी पाटील आणि सुधीरजी मुंबरे यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी इथे वितरित करतोय. उदयनमुख खेळाडू रायझिंग स्टार या खेळाडूकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. आणि स्पर्धेतील रायझिंग स्टार ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली, पदार्पणातच त्याने मात्र ज्याने केलेली कामगिरी अगदी ठसकेदार राहिली आणि त्याने सर्वांनाच इम्प्रेस केलं. स्पर्धेतील रायझिंग स्टार दिवांश राजे 11चा मयुरेश गायकवाड. क्या बात है. रायझिंग स्टार ऑफ धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 सासगावचा खेळाडू आहे मयुरेश गायकवाड, आणि तो ठरला या स्पर्धेतील रायझिंग स्टार. ही ट्रॉफी वितरित करण्यासाठी मी प्रवीणजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण त्याला वितरित करावी. वेल डन अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू मयुरेश गायकवाड. खूप खूप अभिनंदन. स्पर्धेमध्ये पदार्पणातच त्याने केलेली कामगिरी भरीव राहिली, त्याबद्दल हा पुरस्कार त्याला दिला जातोय. मी विनंती करतोय प्रवीणजी पाटील यांना की आपण आसनस्थ व्हावं. यस
स्वप्नील थोडंफार, एवढं काय जास्त काय आपलेच आहे सगळे. मयुरेश चुकला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. कसं वाटतं ही ट्रॉफी जिंकल्यानंतर रायझिंग स्टारची? खूप चांगलं वाटतंय. माझ्यावर विश्वास दाखवला पॅकरने आणि मला ओपनिंगचा चान्स दिला, त्यामुळे मी ही संधी करू शकलो. तुम्हाला हे अजय पिंगळेने लिहून तर दिले नाही ना माझ्यावरती विश्वास दाखवला? सर्वांची वाक्य सेम वाटतात. विश्वास दाखवला अजय पिंगळे यांनी आणि तुम्ही विश्वास सार्थ ठरवलात, म्हणून तुम्ही रायझिंग स्टार ठरलात. त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. वेल डन अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढील सांघिक पारितोषिकांकडे आपण आता वळतोय आणि ही सांघिक पारितोषिकं मला असं वाटतं अनामत रकमेची पारितोषिकं फर्स्ट अँड सेकंड रँकलाच आहेत. त्या अगोदर प्लेअर ऑफ द डे आणि आजच्या दिवसातील तिन्ही दिवसातील प्लेअर ऑफ द डे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय. सन्माननीय रमेश पाटील यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक वितरित करण्यासाठी यावं. प्लेअर ऑफ द डे हे ज्या ट्रॉफीज आहेत तिन्ही दिवसांसाठी देवानंदजी यशवंत पाटील यांच्या वतीने या पुरस्कृत करण्यात आलेल्या आहे. फर्स्ट डेचा प्लेअर ऑफ द डे आहे. मी रमेश पाटील यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरित करावी. प्लेअर ऑफ द डे फर्स्ट डे अतिश देशमुख. अतिश देशमुखला विनंती आपण मंचावरती या. प्लेअर ऑफ द डे, फर्स्ट प्लेअर ऑफ द डे, पहिल्या दिवसातील अर्धशतक झळकावणारा हा खेळाडू अतिश देशमुख. अभिनंदन अतिश. भाऊही खुश असेल आणि बाबाही खुश असतील यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. वेल डन. आणि पुढील प्लेअर ऑफ द डे देण्यासाठी मी विनंती करतोय. यस, रमेश पाटील साहेबांनाच विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावी. दादा आपण तिथेच थांबा. सेकंड डे प्लेअर ऑफ द डे त्यांच्याच टीमचा खेळाडू आहे साहिल खारविसे पाटील. डेकूच टीम आहे. साहिल खारविसे पाटील सेकंड डे प्लेअर ऑफ द डे. नरेश दादा युवा प्रतिष्ठानचा हा खेळाडू. त्याची गोवाला टूर आहे म्हणून तो आता इथे असा आलाय, बाकी काहीच नाही. वेल डन साहिल खारविसे पाटील. आदरणीय नरेश दादा पाटील युवा प्रतिष्ठानचा हा खेळाडू आहे. प्रशांत पाटील या संघाचे संघ मालक आहेत. आणि आता साहिल समवेत चर्चा तर आपण नक्कीच करू. साहिल टेन्शन नाहीये, आवाज बसलाय तर तो समालोचकाचा ठीक आहे ना, काही चिंता नाही. काय म्हणाल, एकंदरीत संघ स्पर्धेतून बाहेर गेला परंतु कुठे चुका झाल्या आणि कुठे चांगला खेळ खेळाडूंनी केला? संघ तर चांगलाच खेळला, माझ्याकडनं 2 चुका झाल्या त्यामुळे आमचा संघ बाहेर गेला. स्ट्रेट फॉरवर्ड साहिल, वेल डन अँड कॉंग्रॅच्युलेशन. जे काही आहे अगदी सहजतेने. पुढील पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय. अमित देशमुख यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक वितरित करावं. अमित. हॅलो. प्लेअर ऑफ द डे तिसऱ्या दिवसातील प्लेअर ऑफ द डे, आजचा फायनल डे ज्याने गाजवला. खरं तर ही ट्रॉफी त्याला आपल्या गावाला घेऊन जायची होती परंतु ते आज शक्य झालं नाही. फायनलमध्ये तो पराभूत झाला परंतु त्याची जिद्द काही हारली नाही. सारसनचा राकेश पाटील ठरला प्लेअर ऑफ द डे. फायनल डेचा प्लेअर ऑफ द डे राकेश पाटील. मी विनंती करतोय राकेश पाटीलला की आपण मंचावरती यावं आणि आपला हा किताब स्वीकारावा. अमितजी देशमुख यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते राकेश पाटीलला ही ट्रॉफी आपण सुपूर्द करावी. कॉंग्रॅच्युलेशन्स राकेश. पुढील एक सन्मान आपण घेतोय. खरं तर या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेला ज्यांनी लीड केलं ॲज अ कॉमेंटेटर आकाश देशमुख यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. प्रकाश जळगावकर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण आकाश देशमुख यांचा सन्मान करावा. खूप खूप धन्यवाद आकाश देशमुख. ही PPL सक्सेसफुल करण्यामध्ये तुमचं सर्वात मोठं योगदान होतं. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा ते आकाश देशमुखचं. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.
राकेश पाटील आणि प्रकाश जळगावकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न होतोय. त्यानंतर आमचे DJ मास्टर समृद्धी DJ अँड इव्हेंट, त्याचबरोबर मंडप डेकोरेटर्स देखील उमेशजी वारघडे आणि उमेशजी वारघडे येथे उपस्थित असतील तर आपण मंचावरती या. उमेशजी वारघडे या, आपण पोळेकर साहेब आपण या. हा एक ब्रँड आहे या संपूर्ण विभागातील. रोनित गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे संपन्न करतोय. DJ बाळालाच आपण इथे सन्मान करत असताना थँक्यू सो मच बाळा, तुमची साथ आम्हाला इथे लाभली, तुमच्या मनापासून आभार. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय मनीषजी खवळे साहेब यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण ही वितरित करावी. आदरणीय रणजितदादा पाटील यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी सुपूर्द करण्यात आलेली आहे. आदरणीय मनीषजी खवळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी इथे वितरित करत आहोत. मी विनंती करतोय, चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी विजेता संघ सेमीफायनलमध्ये पराभव झाला, परंतु त्यांचा रेकॉर्डच असा आहे की 9 सेमीफायनल 11 पर्वापैकी ते पराभूत झालेत. आदरणीय अजित देशमुख यांचा संघ वीरेश्वर 11 सासगाव, चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय श्री गणराज स्वामी समर्थ सासगाव हा संघ. अजित दादांचा संघ तिसऱ्या क्रमांकावरती राहिलाय. सुजीजी देशमुख यांचा हा संघ श्री गणराज स्वामी समर्थ सासगाव. 17 मॅच नंतर त्यांचा पराभव झाला या PPL मध्ये आणि राकेश पाटीलच्या संघाने केलाय. अभिनंदन या टीमचं. या टीम मध्ये 11 पैकी 9 खेळाडू हे आदिवासी समाजातील पाहायला मिळाले. गेल्या वर्षी देखील असा सेम स्क्वॉड होता. धन्यवाद सुजित देशमुख, दरवर्षी तुम्ही असा हा संघ इथे उतरवता. त्यानंतर मी विनंती करतोय आमचे पाहुणे सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील ट्रॉफी वितरित करावी. तृतीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेतील श्री देवानंद सुभाष पाटील समर्थ कृपा ट्रान्सपोर्ट, स्वर्गीय रोशन शिवाजी देशमुख, स्वर्गीय सुभाष बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आता नक्कीच आवर्जून मिळेल. 11 पर्वापैकी 9 सेमीफायनल ज्यांनी गमावल्या, पुढच्या वर्षी लग घेऊन या आणि फायनल जिंका. अजितदादा देशमुख यांचा वीरेश्वर 11 सासगाव संघ ठरलाय या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा विजेता संघ. मी विनंती करतोय आदरणीय सुनील पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरित करावी. अमित दादाला देखील विनंती की आपण देखील जॉईंट व्हा. भावेश काय खेळलाय, त्याचबरोबरीने अभिजित पाटील यांची साथ आणि यंग टॅलेंट संपूर्ण या टीम मध्ये. अभिनंदन या टीमचं. किरणला विसरून कसं चालेल, चांगला परफॉर्मन्स, परंतु शेवटी सेमीफायनल मध्ये त्याला पराभव स्वीकारावा लागला. ऋतिकला देखील विनंती, अभिजित पाटील यांना देखील विनंती की आपण देखील स्टेजवरती या. आदरणीय सुनील पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक इथे सुपूर्द करतोय. थँक्यू सो मच टीम. आणि आता मी भाऊंना विनंती करतोय आपण तिथेच थांबा. मी विनंती करतोय आमचे पाहुणे प्रवीणजी पाटील, चिंतामणजी चव्हाण, त्याचबरोबरीने जॉन्टीबाई तेळंगे, मनीषजी खवले, गजाननजी पाटील, रमेशजी पाटील आणि प्रवीणजी पाटील आणि हलपतराव साहेब, सतीश दादा, या सर्वांना विनंती की आपण आता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. अमितजी देशमुख
नागेंद्र पाटील यांना विनंती की आपणही या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सुधीर दादा, खरं तर ते खेळाडू आहेत. स्पर्धेतील उपविजेतेपद. खरं तर ही सर्व मंडळी आज या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी इथे उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या शुभ हस्ते आपण इथे पारितोषिक देत आहोत. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग उपविजेता संघ ठरला या स्पर्धेचा. कमालीचे प्रयत्न त्यांनी केले परंतु शेवटी पराभव त्यांना स्वीकारावा लागला. जितेंद्र कर्णुक, प्रशांत पाटील यांचा संघ, श्री गावदेव प्रसन्न सारसन या टीमला आम्ही रिक्वेस्ट करतो की आपण मंचावरती यावं आणि आपली ट्रॉफी आपण स्वीकारावी. अभिनंदन श्री गावदेव प्रसन्न सारसन, जितेंद्रजी कर्णुक आणि प्रशांत पाटील साहेबांचा संघ. पाहुण्यांच्या शुभ हस्ते एका लाईन मध्ये बसा म्हणून आपण सर्व पाहुण्यांना आमंत्रित केलं. जितेंद्र कर्णुक, प्रशांत पाटील, जितेंद्र कर्णुक यांना विनंती करतोय की आपण इकडे या. खरं तर फोटो होऊ दे, नंतर आपण इकडे या. अभिनंदन टीम. सेकंड अमोल, राकेश. सेकंड चॅम्पियन बनण्यापासून ते राहिले मागे परंतु प्रशांत पाटील आणि जितेंद्र कर्णुक साहेबांचा हा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी राहिलाय. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 पर्व 11. मी गणपती बाप्पा मोरया. पाहुण्यांना विनंती आपण तिथेच थांबा आणि मी जितेंद्र कर्णुक दादांना विनंती करतोय की आपण कॅप्टनच्या बऱ्याच बाईट झाल्यात, आपल्याशी आपण चर्चा करतोय. तुम्ही देखील पाहुण्यांना विनंती आपण तिथेच थांबा कारण आपल्याला चॅम्पियनची ट्रॉफी द्यायची. काय म्हणाल तुम्ही? चांगले आयोजक आहात, आपली पंचक्रोशी खेळते, मजा येते, प्लेयर्स लोक खूप चांगलं कामगिरी करतात. या आयोजनाबद्दल काय म्हणाल खास करून? खरंच खूप खूप सुंदर असं आयोजन आपल्या या धाकटी पंढरी पंचक्रोशीच्या माध्यमातून केलं जातं. कारण की आम्ही सुद्धा आयोजन करताना इतका संघर्ष करायला लागतो हे आम्हाला स्वतः अनुभवलेलं आहे आणि खरंच आयोजकांचे कौतुक करावे तेवढं कमीच आहे. पण माझं एक स्वतःचं वैयक्तिक मत असेल की आपण असंच आयोजन रेग्युलर चालू ठेवा आणि विनंती असेल ज्या ज्या खेळाडूंनी आम्ही खेळ थांबवतो असं त्यांनी ह्या अनाऊन्समेंट केलेली ह्या 2025च्या पंचक्रोशी प्रीमियर लीगमध्ये, तर मी विनंती करतो की आपण असं काही करू नका. कारण की आपण खेळाडू टिकलात तर ही टुर्नामेंट टिकेल, नाही तर ह्या टुर्नामेंटला पुढे वाव भेटणार नाही. आणि या खालापूर तालुक्यातून खेळाडू आपले कसे रायगड प्रीमियर लीगला किंवा महाराष्ट्रामध्ये खेळतील अशी आपल्या सर्व आयोजकांकडून आणि सर्व या आपल्या सर्व मोठ्या ज्येष्ठ नागरिकांकडून अपेक्षा आहेत सर्व खेळाडूंना. कारण की खेळाडू वृत्ती ही आपल्या खालापूर तालुक्यातून इतकी सुंदर अशी प्राप्त होते. कारण की खेळाडूचे मैदान अवेलेबल आहे. सुनील पाटील साहेबांच्या माध्यमातून हा दरवर्षी आपल्याला मैदान भेटतो. तसंच आपल्या या सर्व मार्गदर्शनाच्या माध्यमातून सला योगदान भेटतो आणि खेळाडूंसुद्धा वाव देतात. मी खरंच आयोजकांचे सर्व मान्यवरांचे सुद्धा या PPLच्या माध्यमातून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद जितेंद्रजी कर्णुक साहेब, तुमचे मनापासून आभार. खूप छान वक्तव्य तुम्ही केलं की जे खेळाडूंनी इथे रिटायरमेंट घोषित केले, जे खेळणार नाहीत त्यांना विनंती की आपण पुन्हा एकदा खेळा. हॅलो, तर मी कमिटी मेंबर्समधील प्रकाश जलगावकर दादांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण ह्या आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर वेळात वेळ देऊन या आपल्या ह्या PPLमध्ये समालोचक म्हणून आपल्याला जे लाभले, नेहमी पाहिलं तर त्यांना वेळ भेटत नसतो आणि वेळात वेळ काढून ते इथपर्यंत आले. आता जे काही तुम्हाला जे जितेंद्र कर्णुकांनी जे सांगितलंय, एक मिनिट जरा, त्यांचं मालक होणं नव्हतं, पण मी त्यांना विनंती केली का हा पर्व 11वे, असाच पर्व 50 पर्व व्हावे, हीच मी त्यांना सांगितलं. आणि रमेश पाटील कायम तुम्हाला सहकार्य करील 50 पर्वापर्यंत राहिलो तर. धन्यवाद धन्यवाद रमेश पाटील साहेब. खरंच तुमच्या माध्यमातून आणि मी माझ्या टीमच्या कर्णधार पूर्ण टीमने मला कॉन्फिडन्स दिलेलं की आम्ही तुम्हाला यावर्षी नंबर मारून देऊ म्हणून. आणि आयोजकांमधले काही माझे सहकारी मित्र असतील, आकाश
मला खरंच त्यांनी घरी येऊन विनंती केली की तुम्ही संघ घ्या, यावर्षी नंबर तुमचाच आहे. आणि खरंच माझ्या कर्णधारांनी आणि टीमचे सर्व खेळाडूंनी आणि रमेश पाटील तुमचे खरंच मनापासून आभार मानतो. आणि खरंच माझ्या टीमनी सार्थक करून दाखवलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. थँक्यू. यानंतर आपण मेन या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ही ट्रॉफी आपल्या या स्पर्धेला वेळात वेळ देऊन भेट देण्याचं काम केलं असे समालोचक समीरजी सोमने सरांचा इथे आपल्या आयोजन कमिटीमार्फत सन्मान केला जातोय. या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सर्वांना माहिती आहे की जेवढ्या काही पाहिल्या तर ऑल इंडिया ओपनच्या टुर्नामेंट असतील त्यासुद्धा या समीर सोमने सर समालोचनाच्या माध्यमातून अटेंड करत असतात आणि आपल्यासाठी पाहिलं तर नेहमी खास येत असतात. या धाकटी पंढरीवर त्यांचं खूप प्रेम आहे आणि इथे आलात त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पुन्हा तुमच्याकडेच आपला हा समालोचनाचा माईक देतोय. खरं तर ही धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग माझ्यासाठी जिव्हाळ्याची आहे. माझी इच्छा असते की या स्पर्धेमध्ये खेळावं. मला कोणी अटकाव करणार नाही, परंतु वेळ मिळत नाही. समालोचनामधून खेळण्याची मजा काही औरच असते, कारण इथूनच मी क्रिकेटचे बाळकडू घेतलेत यात शंका नाही. प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट हे पारितोषिक वितरित करण्या अगोदर आपण या स्पर्धेतील चॅम्पियन संघ त्याचा गौरव इथे करणार आहोत. यस, प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट हे पारितोषिक आपण आता सुपूर्द करतोय. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू यस ज्याची आठवण या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या दरम्यान नक्कीच होते. स्वर्गीय वासी सम्राट सुर्वे यांच्या स्मरणार्थ राहुल नामदेव पाटील त्यांचे परम मित्र आहेत राहुल पाटील चिंचवली गोहेचे, यांच्या वतीनं ही ट्रॉफी आम्हाला प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटसाठी सुपूर्द करण्यात आलेली आहे. सायकल आहे, त्याबरोबर स्पोर्ट्स बायसिकल आहे. 2 प्लेयर खरं तर या रेसमध्ये आहेत. मला अभिमान वाटतोय की हा खेळाडू सगळ्याच रेसमध्ये आहे. यावेळी तो विजेता असूही शकतो, कारण आयोजकांचा तसा निर्णय आलाय, चांगले नियमही ठेवलेत. पहिल्यांदा मी आभार व्यक्त करेन राहुल नामदेव पाटील साहेब चिंचवली गोहेचे, यांचे मनापासून आभार, ज्याने आम्हाला ही स्पोर्ट्स बायसिकल दिली आणि आकर्षक ट्रॉफी दिली. स्पर्धेतील बेस्ट प्लेयर सर्वोत्कृष्ट खेळाडू प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट 170 पॉइंट आहेत त्या खेळाडूचे. त्याचं नाव आहे अतिश देशमुख. आणि स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 पर्व 11 सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलाय अतिश नाही प्रशांत बडवी. तब्बल 181 धावा, 181. काय कमालीची बॅटिंग, अफलातून दर्जेदार. आपल्या फलंदाजीच्या जोरावर मागच्या वर्षी फक्त एका पॉइंटने त्याची ही मॅन ऑफ द सिरीज हुकली होती. अतकर गावचा सुपरस्टार खेळाडू प्रशांत मडवी ठरलाय धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 या पर्वाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. तब्बल 181 पॉइंट, 151 बॅटिंगने आणि 30 पॉइंट विकेटने. अभिनंदन प्रशांत मडवी. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण ही आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर सायकल त्याला इथे सुपूर्द करत आहोत. काय खेळलाय फायनल मॅचला, शेवटच्या 4 मॅच मध्ये त्याने मुसंडी मारली. अभिनंदन प्रशांत मडवी. त्याची ट्रॉफी प्रशांत. थँक्यू डीजे. प्रशांत एकंदरीत स्पर्धा जिंकले आणि प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटही ठरलाय. काय म्हणशील तुझ्या या स्वतःच्या परफॉर्मन्स बद्दल? सर्वप्रथम तर मी सर्वांचं आभार मानन, मला या लीगमध्ये संधी दिली आणि या संधीचं मी सोनं केलं. आणि प्रथम तर माझ्या टीमने मला खूप विश्वास दाखवला आणि माझ्या आतकरगाववाल्यांनी पण खूप विश्वास दाखवला. धन्यवाद. आनंदगडे. प्रशांत मडवीला खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि आता अतकरगाव टू सासगाव पुढच्या वर्षी येताना ही सायकलच घेऊन या, हेच मी म्हणेल. स्पर्धेतील चॅम्पियन टीम स्वर्गीय मोरेश्वर वाल्को हलपतराव यांच्या वतीने दर्शन विनायक हलपतराव यांच्या वतीने पारितोषिक आम्हाला देण्यात आलेलं आहे. आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहताय आणि
यंदाचा चॅम्पियन संघ 2018ला हा संघ फायनलमध्ये पोहोचला, परंतु त्यांना पराभवाचा धक्का सोसावा लागला. परंतु 2025ला सेम कलरच्या जर्सीमध्ये त्यांनी निर्धार बांधला की यंदा जिंकायचंच, यंदा चॅम्पियन बनायचंच. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 11व्या पर्वाचा विजेता संघ, चॅम्पियन टीम अर्थातच अजयजी पिंगळे साहेबांचा देवांश राजे 11 हा संघ. वेल डन बॉयज अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू देवांश राजे 11. अतिश देशमुख, सुयोग फराट बेस बॉलर, पियुष, मयुरेश गायकवाड इमर्जिंग प्लेयर, गौरव देशमुख, राकेश पाटील, त्याचबरोबरीने सुधीर मुंबरे आणि स्वतः राजेश आवटे आणि स्वतः अजय पिंगळे. केदार शिदोरे, यस विनंती केदार शिदोरे आपण देखील मंचावरती आणि सर्व पाहुण्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते चॅम्पियन टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स अजय पिंगळे यांचा देवांश राजे 11 हा संघ. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग पर्व 11व आणि या विजेता संघ आपल्या स्क्रीनवरती. क्या बात है.